नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YPT अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग पदभरती 2024-25 मधील राहिलेल्या पदांचे परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, राहिलेल्या सर्व पदांचं परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच सोबत या सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील आपण काढलेल्या आहेत. त्या नोट्स बद्दल देखील तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जाणार आहे. मित्रांनो, आता मागे जेवढे पण जे बाकीचे पद होते त्यांचे जे पेपर झालेले आहेत त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणत्या विषयांवरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर सर्वप्रथम राहिलेल्या जे पण पदांचे वेळापत्रक आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर जे पहिलं पद आहे मित्रांनो, सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टरचं पद होतं मित्रांनो. तर या पदाचं जर म्हटलं तर 15 एप्रिल 2025 रोजी आणि 16 एप्रिल 2025 रोजी पेपर होणार आहे मित्रांनो. काल देखील आपण या अपडेटवरती व्हिडिओ बनवला होता. काल जर म्हटलं तर वार्डनचं जे पद होतं मित्रांनो, त्यामध्ये मेल फिमेल दोन्ही पदांचं आणि त्यासोबत अधीक्षकचं जे पद होतं मित्रांनो, तर या दोन्ही पदांचं वेळापत्रक आलं होतं. त्या पदांचे पेपर 9 एप्रिल 2025 रोजी होणार आहे मित्रांनो. आता पुढील जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टरचं जे पद आहे मित्रांनो, तर या पदाचे 15 आणि 16 एप्रिलला पेपर होणार आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टरचं पद होतं मित्रांनो, तर या पदाचं जर म्हटलं तर 16 एप्रिल 2025 रोजी पेपर होणार आहे. ठीक आहे. तर या दोन पदांची आपण वेळापत्रक इथं जाणून घेतलं. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, राहिलेल्या बाकीच्या पदांचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे मित्रांनो. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला रिसर्च असिस्टंटचं जे पद होतं मित्रांनो, या पदाचा देखील पेपर जो असणार आहे 15 एप्रिल 2025 रोजी होणार आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला हेड क्लर्कचं पद होतं मित्रांनो, तर याचा देखील जो पेपर आहे 16 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सिनियर क्लर्कचं पद होतं मित्रांनो 3 नंबरचं, या पदाचा देखील पेपर जर म्हटलं तर 20 आणि 22 एप्रिलला होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. 20 एप्रिल आणि 22 एप्रिलला आपल्याला या पदाचा पेपर झालेला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जर म्हटलं तर ज्युनियर एज्युकेशन ऑफिसरचं पद होतं मित्रांनो, या पदाचं जर म्हटलं तर 22 एप्रिल 2025 आणि 25 एप्रिल 2025 रोजी पेपर होणार आहे मित्रांनो. पुढे देखील आपण चर्चा करणार आहोत, परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. आपल्याला या सर्व पदांसाठी जे 4 कॉमन विषय आहेत मित्रांनो, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, या विषयाच्या नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. या सर्वांच्या नोट्सची किंमत एकत्रित आपण ठेवलेले 149 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. त्यानंतर 10-15 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये तुम्हाला जीकेचे काही IMP प्रश्न दिले जातील आणि चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 2 वर्षाचा भेटून जाईल मित्रांनो. त्याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांचे टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स भेटून जातील. प्रत्येक टॉपिकनुसार आणि त्याची माहिती, स्पष्टीकरण वगैरे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलं गेलं आहे आणि यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 149 रुपये. जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा. त्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारचं हे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. आणि कालच तुम्हाला सांगितलं होतं वार्डन आणि अधीक्षकचं जे पद आहे या पदाची जर म्हटलं तर 9 एप्रिल 2025 रोजी पेपर असणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही यांचा पदांचा समावेश असणार आहे. आणि बाकी जर म्हटलं ते बाकीचे राहिलेले जे 6-7 पद होते मित्रांनो, येथील हे 4 पद आणि बाकीचे ते आपल्याला 2 पद आणि आपल्याला वार्डनचं जे 7 नंबरचं पद. ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल 7 पदांचे पेपर आले होते. 7 ते 8 पदांचे सर्व पदांचे वेळापत्रक आलेले मित्रांनो. तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आलेले मित्रांनो. अभ्यासक्रम जर म्हटलं तर आपण अभ्यासक्रमावरती ऑलरेडी आपण जे मागचे जे लेटेस्ट पेपर झाले याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणत्या विषयावरती भर दिला गेला हे देखील आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आता लेटेस्ट जे आपले पेपर झाले आदिवासी विकास विभाग भरतीचे लेटेस्ट बाकीचे जे पदांचे पेपर झाले तर त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो. चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती भर दिला गेलाय, कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा त्याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारचं आदिवासी विकास विभाग पद भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. आता राहिलेल्या सर्व पदांचे जे पेपर आहे ते कधी होणार आहे त्याचं वेळापत्रक हे आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा. बाकीच्या पदांसाठी तुम्हाला कुठून नोट्स भेटतील त्याची देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येत होते की आता जे बाकीचे जे पेपर झाले, बाकीच्या पदांचे पेपर ऑलरेडी होऊन गेलेले आहेत, त्याचा निकाल कधीपर्यंत लागेल. तर त्यांचा निकाल शक्यता जर म्हटलं तर मार्च एंडिंग नंतरच लागेल. कारण आता मार्च एंडिंग चालू आहे, तर मार्च एंडिंग मध्ये तुम्हाला निकाल लागलेला बघण्यासाठी भेटणार नाहीये माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार. पुढे जर म्हटलं तर 15 तारखेपासून पुढे, ठीक आहे, एप्रिलच्या 15 तारखेपासून पुढे
निकाल लागायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे अपडेट होतं. या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.